सी आता हेअर सायकल पण असते, म्हणजे फिजिओलॉजी आपण जर एखाद्या हेअरची बघायला गेलो तर त्याची 4 सायकल्स म्हणजे 4 फेजेस आहेत. पहिली फेज असते ती एनाजन फेज असते, की जी ग्रोथ फेज असते, की ती नॉर्मली एखाद्या व्यक्तीच्या 2 ते 3 वर्षापर्यंत ही फेज असते एनाजन फेज, की तोपर्यंत हेअर फॉलिकल हे ऍक्टिव्ह असतं आणि त्यामुळे दर महिन्याला 1 सेंटीमीटर एवढी हेअर ग्रोथ होत असते. त्याच्यानंतर कॅटाजन फेज असते, दॅट इज अ ट्रान्झिट फेज, म्हणजे तेव्हा जी हेअर ग्रोथ आहे ती थांबलेली असते पूर्णपणे आणि तेव्हा हेअर फॉलिकल्स जी आहेत ती श्रिंक व्हायला लागलेली आहे. आणि त्याच्यानंतर जी येते ती टिलोजन फेज असते, त्याच्यामध्ये हेअर शेडिंग किंवा ती पहिले जी असते ती रेस्टिंग फेज असते, की तेव्हा हेअर फॉलिकल जे असतं ते ऍक्टिव्ह नसतं आणि त्यामुळे हेअर हळूहळू गळणं चालू होतं. आणि त्यानंतर तिथून परत जी एक्सोजन फेज असते त्याच्यामध्ये नवीन केस यायला लागतात, रूट्समधनं नवीन केस येण्याची जी प्रोसेस आहे ती चालू होते. सो इट्स अ सायकल, ते सायकलमध्ये होतच राहणार आहे.